दिवस 10 मे 1954 म्हणजे बाबासाहेबांनी हायच असताना बाळासाहेबांचा जन्म झाला आणि बाळासाहेबांनी स्वतः नाव बाळासाहेबांचा प्रकाश ठेवलं आणि बाबासाहेब म्हणतात मी गेल्याच्या नंतर माझ्या वंचित शोषित बहुजन समाजाला प्रकाश देण्याचं काम हा माझा नातू करेल आणि तंतोतंत बाबासाहेबांच्या शब्दाप्रमाणे बाळासाहेब वागत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पक्षाचं नाव 3दा बदललं आणि बाळासाहेबांनी सुद्धा आपल्या पक्षाचं नाव 3 वेळा बदललं 3 वेळा बदललं काय काय लोक म्हणतात की वंचित बहुजन आघाडी आमचा पक्ष नाही रिपब्लिकन पार्टीला बाबासाहेबांचा पक्ष होता बाळासाहेबांना का चालवलं नाही आणि बाबासाहेबांना सुद्धा वेळेनुसार पक्षाचं नाव बदललं पहिल्यांदा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन कामगार पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष आणि बाबासाहेबांच्या सरकारपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बाळासाहेबांनी सुरुवातीला भारी नंतर बहुजन महासंघ आता वंचित बहुजन आघाडी व 3 वेळा आणि म्हणून बाबासाहेबांच्या हातात शासन करायची जमा झालायचं आहे पण आम्ही कोणाही व्हिडिओ लिहून ठेवू नाही कोणी लिहून ठेवू नाही म्हणून म्हणतो हे ख्वाब भीमजी का पूरा हो जाएगा वो दिन जरूर आएगा हे ख्वाब भीमजी का पूरा हो जाएगा वो दिन जरूर आएगा इस देश का वंचित शोषित बहुजन समाज एक हो जाएगा वो दिन जरूर आएगा और दिल्ली के लाल किले बजाकर बाला साहब अम्बेडकर जय भीम बोलेंगे वो दिन जरूर आएगा वो दिन जरूर आएगा वो दिन जरूर आएगा तुम सूरज हो लेकिन तुम्हारा मुझे नाम अच्छा नहीं लगता तुम भीम के लीडर हो लेकिन तुम्हारे हाथ में वो नीला झंडा अच्छा नहीं लगता कांग्रेस सेना बीजेपी राष्ट्रवादी की दलाली करने वालों तुम्हारे मुंह से अब जय भीम नाम अच्छा नहीं लगता जय भीम नाम अच्छा नहीं लगता ये कतल नेता कब आता Sunday
एखादा सत्कार कुणाचंच नाही म्हणून ही भीमाती बाळासाहेबांच्या कानावर गेलेली आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकदा मोठ्या लावा तुमच्या शेजारी शपथ आहे तुम्हाला सदैव बाळासाहेब आंबेडकर तू आगे बढ़ ये कथेचा खंबीरता ये कथेचा खंबीरता तुम्हाला बाळासाहेबांना लाभू दिले बहुजन आघाडीला पडलं होतं एकटाच पक्ष होता बाकी सगळ्यांनी युती केली होती बिना युतीच्या मतदान या देशातल्या कोणत्याही पक्षाला मिळालेलं नाही पण आमचेच काही भडवे निवडणूक आली की मतदान नाही रे आपण जर आपल्या पक्षाला मतदान दिले की नाही मतदान व्हायला जाते म्हणजे काँग्रेस पडते आणि भाजप निवडून येते म्हणजे आमच्या माणसाचं झालं कसं नवरा गेला तर गेला पण झगड्या जगला म्हणून आजचा काही काही आमच्या नेत्यांनी कोणी राष्ट्रवादीचा झगड्या ठेवला कोणी काँग्रेसचा झगड्या ठेवला कोणी भाजपचा झगड्या ठेवला तुमच्या ज्ञानात माती पडत अरे बाळासाहेब आंबेडकर 71 वर्ष वय झालं एकीकडे सुजातादादा आंबेडकर एकीकडे अंजलीताई आंबेडकर एकीकडे बाळासाहेब आंबेडकर 71 वर्ष झाली अजूनही त्यांच्या घरामध्ये कुठलं मंत्रीपद आलं नाही पण आम्ही म्हणतो नाही एका खुर्चीसाठी जर कोणी लाचार होत असतील तो बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलादीचा होऊ शकत नाही म्हणून आजोबावाली लढतोय आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी बाळासाहेबांच्या 71व्या वाढदिवसाचं आयोजन केलं. काही वेळात आयोजन केलं. आम्ही कुणालाही वर्गणी मागितली नाही, कुणाला वर्गणी मागितली नाही. फक्त
फक्त आम्ही व्हॉट्सअपवर मेसेज टाकले, सगळे लोक व्हॉट्सअपच्या मेसेज आणि पॉम्पलेट छापले, बॅनर सुद्धा छापले. काही ज्याने छापले त्याचं काढून ठेवून दिले. आम्ही छापलंच नाही, कारण बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेता, या स्वाभिमानी दिवस आहे आणि आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत. आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं कैलास दादा कवाल म्हणतोय, दादाजी गिरगिडे असतील, गोदीपाल जमदाने असतील, आमचे सोनसरे साहेब असतील, आमच्या बौद्ध महासभेचे भीमरावजी सोनवणे काळबाने आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील. आणि मला केवढा अभिमान वाटतो आला, माझ्या एका हाकेला सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केले, उपस्थित राहिले. नाही तर पॉम्पलेट छापून सुद्धा लोक येत नाही. लय अवघड समाजाचा कार्यक्रम येतच नाहीत लोक. आणि मला याच्यापेक्षा अजून अभिमान वाटतो, सरदेव बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि सुजाताताई आंबेडकर यांनी बसून माझं भीमराया तुझ्या घराण्याला कधी बैमान होणार नाही, तुझ्या नातवाच्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. 500 रुपयाचा बापरावजी जमदार यांच्याकडून, दीक्षाताई जमदार ॲडव्होकेट यांच्याकडून 500 रुपयात भेट आहे. आणि फरमाय साहेब 500 रुपये तुला काही कमी मुंबई कशी ते पडते ते पडते तसं आपण करतो. आणि सगळे पैसे थकीतवाले आलेले आहेत, सगळे विनंती आहे सगळ्यांनी पैसे द्यावं, कारण आम्ही कोणाला थकीत करायला पैसे नाही. आदरणीय केज वने साहेब, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडून 500 रुपये भेट झाली. वने साहेबांकडून हदगाव भोगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली. धन्यवाद साहेब. आणि गोविंदरावजी खंदारे यांच्याकडून सुद्धा आलेले भेट. तुम्हाला सांगतो खरोखर या संगीतकारांनी 1 रुपया मला मागितला नाही. माझी सगळ्याला विनंती आहे, सगळ्याला ते 100 रुपये दिले. कोणी जातात का दादा इथलं पाठ सांगत नाही, कोणाला पट्टी मागली नाही आणि कोणी कोणा मागली का म्हणतो हो बस नाही मागितली, कारण आणि मग सगळ्यांनी 100 रुपये द्या. फक्त दीक्षाने फक्त 500 द्या. का ती वकील झाली आता, तिची माय भानगडी लावायली ते वकील सोडवायची. आदरणीय चंद्रकांत दुबनसाहेब भीमशाही वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष परभणी यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. तसेच पत्रकार बैदाजी धोंगडे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. सगळे वाटून घ्या, सगळ्यांना विनंती आहे. तुम्हाला मी सांगतो बुवा कार्यक्रम कोणी फुकट ऐकत नाही, आणि ज्यानं फुकट ऐकायला दिलं उद्या दवाखान्यात जावं लागते. आदरणीय मधुकररावजी झगडे साहेब यांच्याकडून सुद्धा या 500 रुपयाची भेट आली. मला सांगतो मी पैसे कोणत्या कार्यक्रमाला घेत नाही, पण फुकट ऐकले की उद्या त्याला भरावं लागतं. म्हणून एक दीक्षाताईची फरमाईश आहे, सुटक्यात जातो आणि यानंतर वाढदिवसाचा कार्यक्रम होईल. आदरणीय माधव दादा जगदार यांच्याकडून 1000 रुपयाची भेट. एकदा माधव दादा असं जोरदार नाही. आणि कोणाकडे पैसे नसतील तर फोन पेचा नंबर देतो तुम्हाला, काही टेन्शन नाही. कारण मी नेहमी सांगत असतो बाबासाहेबांनंतर आपला नेता एक आहे. आदरणीय आमचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव हिंगोली विनोद दादा थोडा त्यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. तसेच कौशल्यताई रणवीर यांच्याकडून 500 रुपयाची भेट. क्या बात आहे. कारण पहिल्या काळात मिळत नव्हतं पोटाला, आता कमी नाही पोटाला बाबासाहेबांची पुण्याई आमच्या सोन्याच्या पोटाला पुढे नाही. या दिवशी सरदेव ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस म्हणजे मनोरंजन नाही, आणि मनोरंजनासाठी आपले कार्यक्रम नसतात. काही घडलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. गाणे म्हणतील गोड आवाजात म्हणतील, पण फायदा काय होते. म्हणून या दिवशी आम्हाला संकल्प करायचा आहे. कोणता सगळ्यांनी तुम्हाला वाटत असेल की माझ्या बाबासाहेबांचे उपकार आहे, त्यांनी फक्त म्हणायचं काय अगं भीमराया तुझ्या घराण्याला. त्या बाबासाहेबांनी पाहिजे नाही. बाबासाहेब आम्ही तुम्हाला मतदान तुम्ही याचा अधिकार दिला, पण आम्ही तुम्हाला मतदान देऊ शकलो नाही. बाबासाहेब एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणजे बाबासाहेब तुम्हाला आम्ही पाहू शकलो नाही, पण तुमच्या उपकारातून मला मुक्त व्हायचं असेल एक बाबासाहेबांच्या फोटो सोबत जातो आणि बाबासाहेबांना बाबासाहेब भीमराया तुझ्या घरा